यावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. आता दुसरीकडे न्यायालय आहे. आपल्यासोबत विनोद भाई आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकं न्यायालयीन लढाई कशा प्रकारे लढत आहे आणि काय त्याची भावना आहे. हे बघा, न्यायालयीन लढाई आम्ही लढतोय. मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिंदे साहेबांनी दिलेलं आरक्षण प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टामध्ये फडणवीस साहेबांनी दिलेल्या आरक्षणामध्ये क्युरिटी पिटिशन पेंडिंग आहे. या दोन्हीकडे बारकाईने माझं लक्ष आहे. परंतु आज जी रस्त्यावरची लढाई सुरू झाली त्याला मी शुभेच्छा दिल्या आहे. याचं कारण म्हणजे दोघांचे आमचे उद्दिष्ट एकच आहे की आपल्याला हक्काचं आरक्षण मिळावं. या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक जबाबदारी आमच्यावर येऊन थांबली आणि मी जबाबदारीने सांगतो, एक ज्येष्ठ रिटायर्ड जस्टिस यांनी मला काल मागे कान उघडणी केली आणि मला त्यांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही आरक्षणाची लढाई लढत असताना इतरांच्या भावना दुखावणार नाही याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मी त्या मताचा आहे की आमच्यातल्या काही 4-2 लोकांनी, ओबीसी मधल्या काही 4-2 लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि आपसामधले वाद सर्वप्रथम थांबवले पाहिजे. निर्णय घेणारं सरकार आहे, निर्णय ठिकाणावर न्यायालय आहे, त्यांच्याकडे आपण न्याय मागू. आपसामध्ये गावगाड्यामध्ये वाद करून कुठलाही अर्थ नाही. याच पद्धतीने राज्य सरकारने याच्यावर तात्काळ तोडगा काढावा असं मी त्यांना आवाहन करतो. मात्र तुम्ही जसं म्हणतायत की यात ओबीसी समाजाने असेल किंवा मराठा समाजाने एकत्र येऊन तोडगा काढावा, मात्र ओबीसी समाजातीलच काही नेते वगैरे त्याला विरोध करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मी परत सांगतो की आपण जर भूमिका बघितली नेत्यांची, कुठलाच पक्ष कुठलाच नेता आमच्यासोबत ठामपणे उभा नाहीये. आमच्या मंडपात आला की आमची भाषा, त्यांच्या मंडपात गेला की त्यांची भाषा, ही दुटप्प्याची भूमिका समाज उभ्या डोळ्याने बघतोय. त्यामुळे मला विश्वास काही नेत्यांवर आता राहिलेला नाहीये. आता सरकारची आणि आमची लढाई सुरू आहे, रस्त्यावरून सुरू आहे, न्यायालयातून सुरू आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की राज्य सरकारने आता एक पाऊल पुढे टाकून याच्यावर निर्णय घ्यावा. समाजातील जबाबदार व्यक्तींनी पुढे येऊन दोघांमधले वाद थांबवावे व गुन्हा-गोविंदाने समाज कसा नांदेल याच्याकडे आम्हाला लक्ष द्यावं लागेल. यापूर्वी देखील मुंबईला मोर्चा निघाला होता, मात्र तो मुंबईच्या शिवारात म्हणजे नवी मुंबईमध्ये अडवण्यात आला. याबद्दल काय वाटतं? हे बघा, मागच्या वेळेस माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी घोषणा केली आणि आम्ही माझ्या सगळा समाज गुलाल खेळला. याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब व जरांगे पाटील देऊ शकता की मागच्या वेळेस काय झालं आणि का हा निर्णय लागला नाही. भोळा बाबळा समाज आहे, मी त्याचा एक घटक आहे. मला देखील अपेक्षा आहे, अनेक वर्षापासून मी लढतो आणि आता ही लढाई कुठेतरी थांबून पदरात आरक्षण पडेल त्याची मी वाट बघतो. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय निर्णय घेते त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. ह्या आंदोलनाला आता काही अटी शर्तींसह न्यायालयाने परवानगी दिली आहे. तुम्ही काय बघताय अटी शर्तींकडे? बघा, कायदा प्रिय मराठा समाज आहे. आम्ही कायदा कधी तोडणार नाही. असं कुठलंही वक्तव्य किंवा अशी कुठली कृती आमच्याकडून होणार नाही ज्याच्यामुळे न्यायालयाच्या अटी शर्तीचं भंग होईल. परंतु आता राज्य सरकारने या कार्यमर्यादेमध्ये निर्णय घ्यावा अशी मी त्यांना आवाहन करतो. मराठा समाजातील जबाबदार व्यक्तींना आता पुढे यावं लागेल. 4-2 लोक नाराज झाले तरी चालतील, पण पुढे येऊन समजून सांगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शिकवण, महिलांचा सन्मान ह्या गोष्टी कुठेतरी आता परत एकदा समाजाला सांगावं लागेल. ओबीसी समाजाला पुढे यावं लागेल आणि त्यांच्या नेत्यांना थोडंसं राजकारण बाजूला ठेवून जबाबदारी उचलायला त्यांनाही सांगायला लागेल. आपसात वाद न करता आपण सरकार व न्यायालयातील लढाई लढू. सरकार याच्यावर निर्णय घेईल, न्यायालय याच्यावर निर्णय घेईल. आपसामध्ये वाद कशाला करायचा? तेव्हा कुठेतरी आता पुढे येऊन एकत्रपणा दाखवण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं. तसे होते विनोद पाटील यांनी ओबीसी आणि मराठा वाद हा रस्त्यावर न लढता न्यायालयात लढावा आणि त्याचा समोरून तोडगा काढावा अशी प्रतिक्रिया यांनी यावेळी दिलेली आहे. NDTV मराठीसाठी मी पवार, छत्रपती संभाजीनगर.